नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज आदिवासी विकास विभाग भरती 2026 साठी मित्रांनो बघा की पद आपलं गड्डच चौकीदार या पदासाठी आपण आज प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो बघा, आपली ही प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न बघा की IBPS पॅटर्न ठिकाणी असणार आहे. म्हणून मित्रांनो, आपला आजचा जो काही हा संपूर्ण भाग आहे व्हिडिओ लेक्चर संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे जर नवीन असाल तर बघा मित्रांनो, आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला. हा, आदिवासी विकास मंत्रालय खालीलपैकी कोणत्या सरकारच्या अंतर्गत आहे? तर मित्रांनो बघा, आदिवासी विकास मंत्रालय हे बघा की क्रमांक केंद्र सरकारच्या मित्रांनो बघा की या ठिकाणी अंतर्गत आहे. पुढे, भारतात आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर मित्रांनो बघा, आपल्या भारत देशामध्ये आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय हे बघा की क्रमांक 1999 या वर्षी मित्रांनो बघा की सुरू करण्यात आलेलं आहे. मित्रांनो बघा, आपलं बघा की आदिवासी विकास विभाग भरती 2026च्या मित्रांनो बघा की परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप बघा की मित्रांनो ठिकाणी तयार केलेला आहे. आणि मित्रांनो बघा, व्हॉट्सअप ग्रुपची बघा की लिंक खाली आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे. म्हणून आत्ताच खाली बायोमध्ये जा आणि मित्रांनो बघा, तो जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा, तुम्ही मित्रांनो आत्ताच आता बघा की जाऊन जॉईन करून घ्या. ओके, पहिलं काय करा, ते ग्रुप जॉईन करून घ्या. कारण मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला मोस्ट PYQ प्रश्नच बघा की मित्रांनो या ठिकाणी देणार आहोत. ओके, पुढे आता, भारतातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? मित्रांनो बघा, आपल्या भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या बघा जी की आदिवासी असलेले राज्य कोणते आहे? तर ते म्हणजे जी की क्रमांक मित्रांनो मध्य प्रदेश या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे, खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटांचा असतो? तर मित्रांनो बघा, खग्रास या चंद्रग्रहणाचा बघा की जास्तीत जास्त कालावधी हा बघा की क्रमांक 107 मिनिट मित्रांनो बघा की इतका असतो. ओके, पुढे, निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर मित्रांनो बघा, निलगिरी या पर्वतातील सर्वोच्च शिखर हे बघा जी की क्रमांक दोडा बेट्टा हे या ठिकाणी असणार आहे. पुढे, पंचमढी व चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या पर्वतावर आहेत? मित्रांनो बघा, पंचमढी व चिखलदरा हे दोन थंड हवेचे ठिकाणे मित्रांनो कोणत्या पर्वतावर आहेत? तर हे बघा जी की क्रमांक मित्रांनो जी की सातपुडा पर्वत या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे, आता, गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी व कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून झालेली आहे? तर मित्रांनो बघा, गडचिरोली या जिल्ह्याची स्थापना हे बघा जी की 1982 मध्ये चंद्रपूर बघा जी की मित्रांनो या जिल्ह्याचे बघा जी की विभाजन करून करण्यात आलेली आहे. म्हणजे जे की क्रमांक 1982 व चंद्रपूर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. काय? तर 1982 चंद्रपूर. ओके, पुढे, नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? मित्रांनो बघा, नागपूर या जिल्ह्यातील अंबाझरी या तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक जे की नाग या नदीचा या ठिकाणी बघा मित्रांनो उगम होतो. पुढे, कोकण कृषी विद्यापीठाच्या पीठाने संशोधन केलेली कोकण सम्राट ही जाती कोणत्या फळ पिकाची आहे? मित्रांनो, कोकण कृषी या विद्यापीठाने बघा जी की संशोधन केलेली कोकण सम्राट ही कोणत्या फळ पिकाची जात आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक ठिकाणी आंबा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आहे ही. आता आदिवासी विकास विभागाचा मित्रांनो बघा जो पेपर आहे मित्रांनो आपला बघा जी की चौकीदार या पदाचा, जर हा समजा तुम्हाला मित्रांनो पेपर पहिल्याच प्रयत्नात जर क्रॅक करायचा असेल तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपला बघा जी 5000 प्लस अशा PYQ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 0 क्रमांकावर फक्त 500 रुपये पे करून मित्रांनो बघा जी तुम्हाला ह्या नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाकायची आहे. हे स्क्रीनशॉट टाकल्या मित्रांनो अवघ्या 1 मिनिटात बघा मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या मित्रांनो व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा, वेळ लावू नका, वेळ फार कमी आहे. ओके, म्हणून मित्रांनो लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि मित्रांनो एक नवी वळण द्या. ओके मित्रांनो बघा, तुम्ही बघा इकडं तिकडे तर कसंही 500 रुपये खर्च करता, इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा मित्रांनो या ठिकाणी एक बघा जी की तुमच्या मित्रांनो या एक्झामसाठी बघा एक इन्व्हेस्टमेंट म्हणून हे बघा जी की 500 रुपये या ठिकाणी मित्रांनो खर्च करा.
या ठिकाणी मी तुम्हाला जबान देत आहे की मित्रांनो बघा, तुम्ही 500 रुपये खर्च केलं ना, मग तुमची मित्रांनो बघा हे 500 रुपये मी वेस्ट जाऊ देणार नाही. म्हणून मित्रांनो बघा, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. ओके. पुढे आता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो बघा, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे जे ठिकाण आहे मित्रांनो बघा, जी की क्रमांक राजमाता जिजाऊ यांचं मित्रांनो बघा जन्म ठिकाण हे आहे. ओके. जन्म ठिकाण मित्रांनो याच्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे जी की क्रमांक राजमाता जिजाऊ यांचं जन्म ठिकाण आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे बघा, कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, कोरकू या जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात बघा जी की मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात? तर ते म्हणजे जी की क्रमांक ब मित्रांनो अमरावती जिल्हा. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जी की करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे हां, 1905च्या बनारस काँग्रेस अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी ठरविले? मित्रांनो बघा, 1905च्या बनारस बघा जी की काँग्रेस अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी ठरवले होते? तर ते मित्रांनो बघा जी की क्रमांक नामदार गोखले. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना या थोर राष्ट्रभक्तांनी केली आहे. तर मित्रांनो बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना ही बघा जी की वामन शिवराम आपटे, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक मित्रांनो बघा या थोर राष्ट्रभक्तांनी केलेली आहे. म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड यापैकी सर्व या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो आन्सर असणार आहे. पुढे सन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह कुठे केला होता? तर सन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मित्रांनो बघा यांचा पहिला सत्याग्रह हा बघा जी की क्रमांक 14 तळे महाड या ठिकाणी मित्रांनो केला होता. ओके. पुढे गुप्त युगात वराह मिहिराने बृहत्संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला, तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता? तर मित्रांनो बघा, गुप्त युगात वराह मिहिर या बघा जी की व्यक्तीनं बृहत्संहिता बघा जी की प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. हा मित्रांनो बघा जी की क्रमांक ब हा विषय बघा जी की कोणत्या विषयावरचा होता? तर मित्रांनो ते म्हणजे जी की क्रमांक ब खगोलशास्त्र. ओके. पुढे गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या कोणत्या पुस्तकात मांडला? मित्रांनो, गुरुत्वाकर्षण हा सिद्धांत बघा जी की सर आयझॅक न्यूटन यांनी मित्रांनो आपल्या बघा जी की प्रिन्सिपिया या बघा जी की मित्रांनो पुस्तकामध्ये मांडलेला आहे. खालीलपैकी स्मॉल पॉक्स आजाराच्या लसीचा शोधकर्ता कोण होता? मित्रांनो, स्मॉल पॉक्स या आजाराच्या लसीचा शोधकर्ता हा बघा जी की क्रमांक एडवर्ड जन्नर हा होता. पुढे द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्यांना परमाणू म्हणतात असे भारतीय तत्वज्ञान डॅश डॅश यांनी सांगितले. मित्रांनो, द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्यांना परमाणू म्हणतात असे भारतीय तत्वज्ञान बघा जी की क्रमांक कणाद यांनी मित्रांनो सांगलेलं आहे. पुढे पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा, पॉलिग्राफ हे जे यंत्र आहे हे बघा जी की क्रमांक ब खोटं बोलण्याशी ओळखणे मित्रांनो खोटं बोलणे ओळखणे बघा जी की याच्याशी मित्रांनो संबंधित असणारं यंत्र हे बघा जी की पॉलिग्राफ आहे. ओके. या ठिकाणी बघा जी की क्रमांक ब मित्रांनो खोटे बोलणे ओळखणे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो बघा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे बघा जी की क्रमांक नाशिक या ठिकाणी आहे. नाशिक प्रशासकीय विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही? तर मित्रांनो बघा जी की नाशिक या प्रशासकीय विभागात जळगाव, धुळे, अहिल्यानगर की परभणी यापैकी मित्रांनो बघा जी की क्रमांक ड परभणी हा जिल्हा बघा जी की मित्रांनो नाशिक या प्रशासकीय विभागात येणारा नाही. म्हणजे बघा जी की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. का? तर मित्रांनो बघा, परभणी हा जो जिल्हा बघा जी की मित्रांनो हा मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे. ओके. पुढे आता नाशिक जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात? विद्यार्थी मित्रांनो बघा, नाशिक या जिल्ह्याला बघा जी की एकूण 6 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. ओके, लक्षात ठेवा. पुढे रायगड जिल्ह्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे? मित्रांनो बघा, रायगड या जिल्ह्याला बघा जी की एकूण 122 किलोमीटर बघा जी की मित्रांनो इतक्या लांबीचा या ठिकाणी समुद्रकिनारा लाभलेला आहे. पुढे याच्यासोबत मित्रांनो बघा 237 किलोमीटरचा मित्रांनो बघा जी की समुद्रकिनारा हा जी की रत्नागिरी या जिल्ह्याला मित्रांनो लागलेला आहे. ओके. आणि 120 किलोमीटरचा समुद्रकिनारा हा मित्रांनो बघा जी की सिंधुदुर्ग या जिल्ह्याला लाभलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता तौला या पर्वत शिखराची उंची किती मीटर आहे व कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर मित्रांनो बघा, तौला या पर्वत शिखराची उंची किती मीटर व तौला हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे, या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर या ठिकाणी मित्रांनो बघा, तौला या शिखराची उंची 1231 मीटर बघा, जे की हे शिखर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून जे की क्रमांक 1231 ऑब्लिक नाशिक या ठिकाणी बघा, जे की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. तर मित्रांनो ही होती आपली आजची आदिवासी विकास विभाग भरती, आदिवासी विकास विभाग भरती 2026च्या मित्रांनो बघा, की संदर्भात मोस्ट PYQ अशी 25 प्रश्न संच. जर तुम्हाला बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. समजा अजूनही तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.